हॅलो एव्हरीवन, वीकली चर्चा विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. गेल्या 2 ते 3 हप्त्यापासून आपला वीकली चर्चा झाला नाही, कारण की थोडेसे कामं येत गेले. त्या कामामुळे कसं आहे, आपण प्रत्येक रविवारी वीकली चर्चा घेतो, पण प्रत्येक रविवारीच कामं येऊन राहिले. पहिल्या हप्ती मला एका मित्रासोबत हॉस्पिटलला जावं लागलं, नंतर दुसऱ्या हप्ते आणखीन एक काम निघालं, तिसऱ्या हप्ते आम्ही गाडी घ्यायला गेलो, चौथ्या हप्ते आणखीन एक काम निघालं. तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे ह्या गोष्टी चालत राहिल्या. भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत, भरपूर जणांना रिप्लाय करायचा आहे. तर आज स्पेसिफिक ज्यांनी व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्रामला मेसेज केलात त्यांचे 4-5 जणांचे 7 ते 8 जणांच्या कमेंट्स आहेत आपल्याकडे, त्याच्यावरती आपण चर्चा करू. तर ठीक आहे, चला पाहू आपण काय. तर आजची आपली पहिली कमेंट आहे की बुवा सर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पाहणं जीवार येते, लाईव्ह लेक्चर्स घ्या. बरोबर आहे. तर बघ बाळा, विषय असा आहे की बुवा रेकॉर्डेड लेक्चर्स आम्हाला पण अपलोड करणं जीवार येते. जर लाईव्ह लेक्चर असतील तर आपण काय करतो, पिन पॉईंट त्या टाइमला तिथं पोहोचतो, लेक्चर्स घेतो. पण रेकॉर्डेड लेक्चर घ्यायच्या मागं कारण असं की आपल्याकडे सुविधा नाही आहे. आधी मी जेव्हा युट्यूबला शिकवत होतो तेव्हा याच्यावरती घेत होतो, व्हाईट बोर्डवरती शिकवत होतो है ना. त्यावेळेस दुसरा मोबाईल होता माझ्याकडे, त्यावेळेस त्याची क्वालिटी पण चांगली नव्हती. त्यानंतर आणखीन दुसरा मोबाईल घेतला, आता क्वालिटी वगैरे चांगली आहे. पण या मोबाईल मधून लाईव्ह जाता येत नाही, म्हणजे लाईव्ह जाता येते पण त्याची क्वालिटी त्या लेवलची राहत नाही, म्हणून तो प्रॉब्लेम आहे. तर लाईव्ह जाण्यासाठी आपल्याला PTZ कॅमेरा घ्यावा लागते, त्यानंतर आणखी सर्व्हर घ्यावं लागते, थोड्याफार आणखी ऍक्सेसरीज घ्यावं लागतात. हे जवळपास 1 लाख रुपये खर्च आहे त्याच्यासाठी. तर लवकरात लवकर आपण लवकरात लवकर करायचा प्रयत्न करूच. जमलंच तर आपण जे CETची क्रॅश कोर्स येणार आहे तो लाईव्ह मध्ये घेणारच आहोत. तर काही दिवसामध्ये होऊनच जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जे आपले रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तेच कंटिन्यू करणार आहोत. तर ठीक आहे, सजेशन दिल्याबद्दल धन्यवाद. याच्यावरती काम करतो, याच्यावरती विचार करतो आम्ही. त्यानंतर काय म्हणते पुढे की बुवा सर माझी 12वी झाली, CETचा रिझल्ट आला, मी फॉर्म वगैरे टाकले आहेत, पण आता पुढे काय करायचं सुचत नाहीये. तर ठीक आहे, चला एका मुलीचा मेसेज आहे की बुवा सर 12वी झाली, आता पुढे काय करायचं. तर बघा सर्वांसाठी, आता ज्यांची 12वी झाली त्यांची 13वी सुरू झाली. आता समोरपर्यंत पूर्ण 13वीच आहे. तर एक सांगू काय, फील्ड जर आपल्याला हे करायची असेल, फील्ड जर निवडायची असेल तर आपल्या रेट ऑफ इंटरेस्ट नुसार आपण फील्ड निवडायची. सरळ सरळ सांगतो. काय करायचं, एकदम शांत एखाद्या ठिकाणी बसायचं. आता तुम्ही ज्या एजमध्ये, या एजमध्ये काय राहते, माणूस कन्फ्युज राहते, टोटली कन्फ्युज राहते. आम्हीच तर आता मोठे झालो तरी काही गोष्टीमध्ये कन्फ्युज राहतो है ना. तर एका शांत ठिकाणी बसायचं, 2-3 दिवस विचार करायचा, गहन चर्चा करायची की बुवा आपल्याला चांगलं येते काय, त्या फील्डमध्ये आपण जायचं. आपण किती चांगलं करू शकतो नाही, आपल्याला चांगलं येते काय. आणि एक वेळेस कुठल्याही फील्डमध्ये आपण ऍडमिशन घेतली, तर मग त्या फील्डमध्ये आपण आपले 100% द्यायचा प्रयत्न करायचा. बस एवढं सजेशन राहील. कारण की फील्ड निवडताना काय असते की बुवा कोणी काय सांगते, आणि आपलं कसं असते, एक लहानपणचं मन कसं असते, ते आहे ना कविता, मन वडा आहे उभ्या पिकातलं ढोरं, त्यासारखी कंडिशन असते. तर पहिले शांततेत विचार करा की बुवा आपल्याला चांगलं जमते काय, त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी समोर रन करू शकतो. तर विचार कर. जर नाही जमलं समजा तर मग मी सांगतो तुला काय करायचं, मला फोन कर. माझा नंबर तर आहेच ना तुझ्याकडे, 8600453316. चलो पुढे काय म्हणते, सर हा मोटिवेटेड कसं राहायचं. ओके ठीक आहे, म्हणजे यांचं म्हणणं आहे की बुवा सर मोटिवेटेड कसं राहायचं. आता मोटिवेटेड कसं राहायचं तर ते डिपेंड करते फॅक्टर्सवर, डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्टर्सवर डिपेंड करते. जर आपली परिस्थिती चांगली नसेल तर सर मोटिवेटेड कसं राहायचं हा प्रश्न तुम्ही केलाच नाही पाहिजे. आपल्या परिस्थितीला पाहून आपण मोटिवेटेड राहिलोच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. पण जर आपली परिस्थिती चांगली असेल तर मग कशाला मोटिवेटेड राहावं लागते मरणाले है ना. मग आपण आपल्या घरी जे आहे ते चालू ठेवायचं. तर डिपेंड ऑन आवर सिच्युएशन, आपल्या परिस्थितीनुसार आपण मोटिवेटेड राहायचं. सरळ सरळ आपल्या डोळ्यासमोर आपली परिस्थिती दिसली पाहिजे, बस आपल्या परिस्थितीला पाहून आपण मोटिवेटेड राहायचं, त्याच्याशिवाय पर्यायच नाही भाऊ है ना. मोटिवेटेड कसं राहायचं, मग मी तुम्हाला सांगू शकतो, सकाळी उठलं की सर नंदू सर मॅथमॅटिक्सचं मोटिवेशन पाहायचं, किंवा एखादा मोटिवेशनल स्पीकर असते त्याचं हे करायचं, त्याचा व्हिडिओ पाहायचा. पण ते मोटिवेशन काय तर क्षणभंगूर मोटिवेशन आहे, ते माचीच्या काळीसारखं आहे ना. पेटवली की विजली. तर आपल्याला माचीच्या काळीसारखं मोटिवेशन पाहिजेत नाही, तर आपल्याला मोमबत्तीसारखं मोटिवेशन पाहिजेत. आणि मोमबत्तीसारखं मोटिवेशनसाठी डिसिप्लिन शिवाय पर्याय नाही आहे. तर डिसिप्लिन लाईफमध्ये पाहिजेतच.
तर आपलं गोल जे आहे ते फिक्स करा आणि त्याच्यानुसार आपल्या गोष्टी करणं चालू करा. वेळ लागते, प्रत्येक गोष्टीला वेळ लागते. हे काही जादू नाही आहे, हे काही ते पिक्चर सारखं नाही आहे की बुवा 3 घंट्यात सगळी स्टोरी, तसं काही नसते. गोष्टी पिक्चर सारख्या नसतातच लाईफमध्ये. लाईफ इज अन पिक्चर, आणि जो पिक्चर लाईफ आहे आपला लाईफवाला पिक्चर लॉंग टर्म वाला आहे ना. तर 3 तासाचा पिक्चर नाही आपला 100 वर्षाची जर्नी आहे. तर मोटिवेटेड राहण्यासाठी आपल्याकडे काही ना काही रिझन असलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे, पाहून घेऊ काय. तर पुढे आहे आपल्याकडे की बुवा सर अभ्यास करून राहिलो, होणार की नाही याची भीती वाटत आहे. भाऊ आता याच्यावरती तर मी बोलू शकतो. मी सध्या मेहनत घेऊन राहिलो. काय करतो तर क्लासेस चालवतो. क्लासेस चालवल्यानंतर आपलं युट्यूब चॅनल चालवतो. मी मेहनत घेऊन राहिलो, ढोरासारखी मेहनत घेऊन राहिलो. सकाळी 7 घरून निघतो, संध्याकाळी 11 वाजता घरी पोहोचतो. कधी मोस्ट ऑफ टाइम एका टाइमचं जेवण होत नाही, पण तरी मला माहित नाही माझं होणार की नाही. सरळ सांगून राहिलो, तरी मला माहित नाही माझं होणार की नाही, लाईफमध्ये सक्सेसफुल होऊन की नाही, चालणार की नाही. हे युट्यूब चॅनल चालून राहिलो, माझे व्ह्यूज असतात 40, 45, 35, 30 एवढे व्ह्यूज असतात. तरी मी करून राहिलो, कन्सिस्टन्सीनं करून राहिलो. कन्सिस्टन्सी शिवाय पर्याय नाही. तर भाऊ जे करून राहिला ते चालू ठेव. जे करून राहिला ते बिलकुल चालू ठेव. एक ना एक दिवस 100% होणारच. नाही झालं तर माणूस शिकीन तरी, है ना. नाही झालं माणूस शिकीन तरी. तर ते भविष्य कोणच पाहिलं नाही. तर भविष्याच्या भरोशावर बसू नको, विचार करत बसू नको. ऍक्शन घे, ऍक्शन चालू ठेव. ऍक्शनचं रिॲक्शन होतच असते, है ना. केमिस्ट्री आहे तुम्हाला, ऍक्शनचं रिॲक्शन होतच असते. काही ना काहीतरी 100% होणारच. तू जर विचार करत बसला की बुवा सर होणार की नाही, करू की नाही, तर वेळ पूर्ण विचार करातच जाते, पूर्ण वेळ. आता मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू करायचं होतं तर पूर्ण गावात दौंडी देऊन दिली. म्हणजे काय तर पूर्ण मित्रमंडळाला सांगितलं की बाबा युट्यूब चॅनल चालू करतो, युट्यूब चॅनल चालू करतो. आणि युट्यूब चॅनल चालू करायला लागला 1 वर्ष. 1 वर्षाने युट्यूब चॅनल चालू केलं, एक व्हिडिओ अपलोड केला इंट्रोडक्शनचा. त्याच्यानंतर 6 महिन्यानं दुसरा एक व्हिडिओ अपलोड केला, जो आपला ऍक्च्युअल सिलेबसचा असते ना. तर मी तेव्हा विचारच करत बसलो. मग मला एका जणांनी सांगितलं, एका जणांनी चांगली सल्ला दिली की भाऊ विचार करून मजा नाही, ऍक्शन मध्ये ये. मी तेव्हा विचार असा करत होतो की आपल्याकडे चांगला मोबाईल नाही आहे, आपण पहिले चांगला मोबाईल घेऊ. त्यानंतर आपल्याकडे व्यवस्थित लाईट सिस्टम नाही, आपण चांगली लाईट सिस्टम घेऊ. त्यानंतर आपल्याकडे व्हाईट बोर्डच आहे, आपण स्मार्ट बोर्ड घेऊ, डिजिटल बोर्ड घेऊ. पण तयार गोष्टी भेटत नाहीत, त्या गोष्टी तयार कराव्या लागतात. चालता गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. आधी मी व्हाईट बोर्डवरती होतो, आधी तर लाईटिंग सिस्टम ही व्यवस्थित नव्हती. आधी व्हाईट बोर्डवरती होतो, व्हाईट बोर्डवरचा आता डिजिटल बोर्डवरती आलो. डिजिटल बोर्डवरून आपल्याकडे क्वालिटी पण चांगली आहे. आधी माझ्याकडे मोबाईल चांगला नव्हता, तर क्वालिटी चांगली नव्हती. चांगल्या क्वालिटीचा मोबाईल आहे. याच्यानंतर आपण लाईव्ह सिस्टीम मध्ये जाऊ. गोष्टी होतातच, काही त्यात हे नाही आहे. पण तू जर भविष्याचाच विचार करत बसशील तर त्या गोष्टी होत नाहीत. तर भीती काही वाटू नको देऊ. काही भीती वाट्याजोगतं काही नसते, काहीच भीती वाट्याजोगतं नसते. आपल्या गोष्टी चालू ठेवायच्या, बिलकुल बंद ठेवायच्या नाहीत. मी सांगतो ना 100% होते, 100% होते. फक्त काय आपले एफर्ट त्या लेवलचे पाहिजेत, त्या लेवलचे एफर्ट द्यावे लागतात बस. तुम्ही जर बिलकुल मनापासून जर गोष्टी केल्या तर 100% ते गोष्टी होतात, 100%च. मी लिहून देतो ह्या गोष्टी. पण त्या गोष्टीला तुम्हाला तेवढं समर्पण द्यावं लागेल, बिलकुल समर्पण म्हणजे समर्पण. चला, त्यानंतर पुढचा माझ्या एका मित्राचा, म्हणजे माझ्या बॅचमेटचीच कमेंट आहे. मला त्याच्याशी बोलणं पण झालं व्हॉट्सअपवर, याच्यावरती कॉलवरती. भाऊ बँकिंग करत आहे, 4 वर्षापासून काही होऊन नाही राहिलं, सोडून द्या वाटत आहे, असं म्हणणं आहे. ठीक आहे, तर बघ दोस्ता, तसं तर मी तुला कॉल करतोच, पण आता इथं हा पॉईंट मी याच्यासाठी घेतला कारण की भरपूर सारे जण असतील. आता मला पाहणारे एवढे जण असतील नसतील, ठीक आहे, हा नंतरचा प्रश्न आहे. पण माझं बोलणं काम आहे, कारण की जे मुलं मला पाहतात ते मुलं या सिच्युएशन मध्ये आहेतच. काय होते, एका सर्टन पॉईंट नंतर स्टॅबिलिटी येते, है ना, स्थिरता येते की बुवा नाही, आता बस झालं, बहुत हो गया, अब नाही करणार, असं होते. कारण की तेच ते गोष्ट करून राहिलो, जर काही साध्य होत नसेल तर माणसाला वाटते सोडून द्या, सरळ असं वाटते. तर 4 वर्षापासून तू बँकिंग करत आहेस, तर तू भावा तुझा 70% जर्नी खतम केला, 70% जर्नी खतम झाली. आता 30% राहिली. आता तू त्या 30% पासून 30% साठी जर तिथून यू टर्न मारत असेल तर काहीच कामाची गोष्ट नाही. तू 4 वर्षापासून बँकिंग करून राहिला, तू तुझी 70% जर्नी कव्हर केली, 30% जर्नीसाठी जर तू यू टर्न मारत असेल तर तुला ते 70% पुन्हा डबल वापस जावं लागेल. तर वापस जाऊ नको, मोटिवेटेड राहा, बिलकुल अभ्यास कर. काही प्रॉब्लेम असला तर मला कॉल कर, पण सोडू नको, माझं एवढं म्हणणं आहे. ठीक आहे,
काही जण मागून येऊन समोर जातात. आपल्या माणसाला खराब वाटते की बुवा आपण 4 वर्षापासून करून राहिलो, कोणीतरी 2 वर्ष आधी आलं, त्यानं त्याचा पेपर काढला, तो समोर गेला, तो लागला. ठीक आहे, ह्या गोष्टी चालतच राहतील, ह्या गोष्टी चालतच राहतील. प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखी नसते, म्हणून वेळ लागेल, पण चालू ठेव, टेन्शन घेऊ नको. काही प्रॉब्लेम असला तर मी बसेल, बिलकुल लोड घ्यायचा नाही, बिलकुल लोड घ्यायचा नाही. फक्त अभ्यास चालू ठेवायचा. पाहून घेऊ काय होते तर. चला पुढे काय म्हणते की बुवा, हा ठीक आहे चला. सर सीईटीचे लेक्चर 2 घंटे घ्या. तर पा हे याचा घोडावाटीच अटकेला बुवा, सीईटीचे लेक्चर 2 घंटे घ्या. अरे भाऊ मी काय सांगून राहिलो, सध्या आपल्याकडे वेळ आहे, तर आपण कन्सेप्ट विथ क्वेश्चन घेऊन राहिलो है ना. तर आपण एक खट्ट्या जर एक पाव तूप खाल्लं ते तूप पचत नाही, आणि जर आपण दररोज चमचा एक एक चमचा जर तूप खाल्लं तर ते तूप पचते, ते तूप लागते, त्या तुपाचं रूप होते है ना. म्हणून आपण थोडं करत आहोत. ज्या अर्थी आपल्याला भरपूर घ्यायचं असेल त्या अर्थी मी भरपूर घेतोच, तू टेन्शन घेऊ नको. 2 घंट्याची बॅच येणार म्हणजे येणार, 100% लिहून घेतो. प्रत्येक दिवशी 2 घंटे, प्रत्येक दिवसात आपण 50 क्वेश्चन कव्हर करू प्रत्येक सब्जेक्टचे. तर त्या गोष्टीचं तू बिलकुल टेन्शन घेऊ नको. आपण 2 घंट्यावाली बॅच घेणारच आहोत. तर सध्या कसं आहे, सध्या आपल्याकडे वेळ आहे पहिली गोष्ट तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढी मानसिकता नाही आहे ना. आपण सीईटी जेवढे जण करून राहिले, आता भरपूर गोष्टी मर्ज झाल्या. कॉलेजला जावं लागते सर, कॉलेजचे काम आहेत, त्यानंतर फिजिक्सचा अभ्यास करावा लागते, मॅथ्सचा अभ्यास करावा लागते, बायोलॉजीचा अभ्यास करावा लागते, मराठीचा अभ्यास करावा लागते, इंग्लिशचा अभ्यास करावा लागते, हे अभ्यास करावा लागते, ते अभ्यास करावा लागते, इकडची गोष्ट आहे तिकडची गोष्ट आहे. सध्या सर गणपती झाले, आता नवरात्री येऊन राहिले सर, नवरात्रामध्ये गरबा खेळायला जावं लागते, ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे होत नाही. 2 तास लेक्चर रेकॉर्डेड कोणी पाहत नाही, म्हणून मी ते 2 तासाचं लेक्चर करत नाही. 1 तास पण कोणी पाहत नाही, अर्धा तास पाऊण तास पाहू शकतात, म्हणून त्या गोष्टी मी अर्ध्या तास आणि पाऊण तासामध्ये घेत आहोत. समोर चालून जेव्हा माणसाकडे पर्याय नसते ना, तेव्हा माणूस काही करायला तयार असते, काहीही. जो हात में लगेगा वो उठा के चल देते, अशी कंडिशन असते जेव्हा माणसाकडे काहीच नसते ना. तर तुमचा जो शेवटचा महिना राहील किंवा नाही, आता काय बनायचा, आता बाहुबली बनायचा, आता शक्तिमान बनायचा वेळ आला, तर त्या अर्थी तुम्ही 2 तास काय 4 तास बी करता, मला माहित आहे. म्हणून ते मी व्यवस्थित त्या पिरियडमध्ये 2 तास तुमचं घेणारच आहोत. तर तू टेन्शन घेऊ नको. तुझी बाबा ही 5वी 6वी कमेंट आहे की सर 2 तास घ्या, 2 तास घ्या. बिलकुल तुझ्यासाठी 100% आपण 2 तास घेऊ म्हणजे घेऊच. ठीक आहे. पुढची कमेंट आहे आपल्याकडे. अरे आज माझ्याकडे मोबाईल नाही आहे माझा दुसरा, म्हणून मी जे कमेंट आहे ते याच्यावरती घेतले, आपल्या एका पेजवरती घेतले, आणि पेजवरून समजा समोर हे करतो. सर मला तुमचा क्लास लावायचा आहे. काहीच वांधा नाही, तुला माझा क्लास लावायचा आहे ना, तर फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस निंबा फाटा, फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस ते लारा, 2 पैकी कुठेही ये, भेट, 100% झाली तुझी ऍडमिशन, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. चला सर तुम्ही मॅथ्स मस्त शिकवता. ओके, धन्यवाद, खूप धन्यवाद. मला वाटते मी शिकवतो फक्त, पण ते चांगलं आहे की नाही हे डिपेंड करते तुमच्यावरती, तुम्हाला समजते की नाही त्याच्यावरती डिपेंड करते. मी माझं कर्म करून राहिलो. आता हे कर्म कसं आहे, चांगलं आहे की खराब आहे ते तुम्हीच डिसाईड करा, तुम्हालाच माहित आहे. तुम्ही मला दररोज पाहूनच राहिले, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आपल्याकडे भरपूर साऱ्या कमेंट आहेत, पण विषय कसा असते की बुवा थोडंसं एक टाइम पिरियड असला पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी. आपल्याला कसं वाटून दिले आहेत ना की बुवा 7-8 तास झोपायचं, 8 तास काम करायचं, 8 तास स्वतःसाठी द्यायचं, असं एक हे असते. आपला जो दिवस असते तो 3 भागामध्ये डिवाइड केलेला असते. आपण करत नाही, आपण तसं करत नाही. आपण काय करतो, 2-3 तास कामासाठी देतो, बाकीचे रिकामचोट कामं करतो, मग 10 घंटे झोपतो, अशा गोष्टी आपण करतो. पण विषय कसा आहे की बुवा 8 तास झोपायसाठी, 8 तास कामासाठी, 8 तास स्वतःसाठी असे असतात. मग त्याच्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये गोष्टी डिवाइड केलेल्या असतात. तर विषय असा होता की बुवा आपलं हे जे आहे ना विकली चर्चा जास्त मोठं नाही झालं पाहिजे. जास्त मोठं झालं की बंद पडेल. म्हणून ज्या दिवशी आपलं चॅनल मोठं होणार, ज्या दिवशी आपला परिवार मोठा होणार, ज्या दिवशी आपण सगळेजण मोठं होणार, त्या दिवशी आपण 2 घंट्याची विकली चर्चा, 3 घंट्याची विकली चर्चा घेऊ शकतो है ना लाईव्ह मध्ये. पण सध्या आपला चॅनल छोटा आहे, सध्या आपला परिवार छोटा आहे, तर आपण आपला टाइम पिरियड पण छोटाच ठेवू. काहीही प्रॉब्लेम असला, काहीही, इव्हन आपल्या सिलेबसमध्ये, इव्हन आपल्या लाईफमध्ये, कशातही, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा पर्सनली कमेंट करू शकता. जसे आता मुलं पर्सनल कमेंट करतायत, तर त्याच्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे 8600453316.
आपलं यूट्यूब चॅनल आहे नंदुसर मॅथमॅटिक्स, आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे नंदुसर मॅथमॅटिक्स, आणखीन एक इंस्टाग्राम चॅनल आहे नंदू ठोकणे 04, आणखीन टेलिग्राम चॅनल आहे नंदुसर मॅथमॅटिक्स. तुम्ही कुठेही मेसेज करू शकता किंवा कबुतराजवळ चिठ्ठी पण पाठवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ते पण आपण एक्सेप्ट करतो. टेक्स्ट मेसेज करू शकता, काहीही प्रॉब्लेम असला तर आपण त्याच्यावरती डिस्कशन करू शकतो. पहा, सोल्युशन जरी नाही भेटलं तर रस्ता भेटते आणि त्या रस्त्यावरती चालून आपण काही ना काही त्याचा पर्याय काढू शकतो. तर तेच प्रत्येक बापाचा बाप असतो, प्रत्येक रोगाचा इलाज असतो. म्हणून काहीही प्रॉब्लेम असला तर तुम्ही सांगा, आपण त्याच्यावरती चर्चा करू. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.